उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका असल्याची तक्रार आली आहे। बीडमधील इस्माकडनं एसआयटीकडे ही तक्रार दाखल केल्याची माहिती सूत्रांनी दिली। या तक्रारीत काही तथ्य आहे की खोडसाळपणा याचा शोध घेतला जाणार आहे। अशोक खरात प्रकरणी एसआयटीकडे हेल्पलाईन आणि इतर माध्यमातून विविध तक्रारी येत आहेत, त्यामुळे खरातचा तपास करतानाच येणाऱ्या तक्रारींची सत्यता पडताळून निपटारा करण्याचं एसआयटी समोर आता मोठं आव्हान आहे। तर या सगळ्या संदर्भात आता सविस्तर तपास करण्यात येतोय। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या जीवाला चाकणकरांकडून धोका आहे अशी तक्रार आलेली आहे। सूत्रांकडून हे समजते बीडमधल्या इस्माकडनं एसआयटीकडे अशी तक्रार आल्याची माहिती आहे आणि या अनुषंगाने आता तपास सुरू आहे। नेमकं या तक्रारीमधलं तथ्य आहे की खुडसाळपणा आहे हे चाचपून पाहतानाच सविस्तर तपास करण्यात येईल। मी उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांची पूर्ण काळजी महाराष्ट्राचं पोलीस खातं घेईल। महाराष्ट्रामध्ये आपल्या पोलीस खात्याने यापूर्वीही चांगली कामगिरी केलेली आहे, त्यामुळे जरूर अशा प्रकारचं पत्र असेल काय जे काही येत असतील त्याची चौकशी पण केली जाईल, पण योग्य सुरक्षा तर आहेच। दरम्यान मंत्री छगन भुजबळ यावर काय म्हणतात, काय प्रतिक्रिया दिली त्यांनी, बघूया। सुनेत्रा पवारांच्या जीवाला धोका आहे असं एक एसआयटीला पत्र दिले बीडमधून। असं आहे की ते असेल तर निश्चितपणे त्यांना पण संरक्षण आहे, आणखी संरक्षण मुख्यमंत्री देतील आणि कार्यकर्तेसुद्धा आम्ही सगळे त्यांची काळजी घेऊ।